ही मुंबई आहे. स्वप्नांची नगरी म्हणतात तिला. पण प्रश्न एकच आहे, ही मुंबई उभी कोणी केली? आज जे ओरडतात, हक्क सांगतात, ते मालक आहेत का? की जे गप्प राहून राबले तेच खरे मालक? या शहराच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक विटेवर मराठी माणसाचा घाम सांडलेला आहे. मुंबई कधी महानगर नव्हती. ती 7 बेटांची एक साधी जमीन होती. इथे पहिल्यांदा राहणारा माणूस मराठी कोळी होता. समुद्र त्याचं पोट भरायचा, मुंबादेवी त्याची श्रद्धा होती आणि ही जमीन त्याची ओळख होती. आज त्याच कोळ्याला त्याच्या जमिनीत परका केलं गेलं. पोर्तुगीज आले, इंग्रज आले, बंदर उभं राहिलं, व्यापार वाढला. पण डोक्यावर ओझं उचलणारा, बंदरात राबणारा, रेल्वे टाकणारा, गिरणी चालवणारा एकच होता, मराठी माणूस. शहर मोठं होत गेलं, पण मराठी माणूस कधीच मालक झाला नाही. गिरण्या सुरू झाल्या. लालबाग, परळ, चिंचपोकळी ही नावं नव्हती, ती वेदना होती. 12 ते 14 तास काम, न्याय नाही, हक्क नाही. गिरण्या चालू राहिल्या. मालक श्रीमंत झाले आणि मराठी कामगार आजारी, उपाशी विसरला गेला. देश स्वतंत्र झाला. पण प्रश्न आहे, मुंबई मराठी माणसासाठी खरंच स्वतंत्र झाली का? देशभरातून लोक आले, संधी मिळाल्या, नोकऱ्या मिळाल्या आणि ज्यानं मुंबई घडवली तोच मागे पडला. मुंबई महाराष्ट्रातच राहावी ही मागणी भीक नव्हती, तो हक्क होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी 107 मराठी माणसांनी गोळ्या झेलल्या. त्यांचं रक्त सांडलं आणि महाराष्ट्र जन्माला आला. आज आपण त्या हुतात्म्यांची नावं तरी आठवतो का? आज मराठी माणूस मुंबईत आहे, पण प्रश्न आहे, तो सुरक्षित आहे का? घर महाग आहे, नोकरी अस्थिर आहे, भाषेला किंमत नाही. आपल्याच शहरात आपल्यालाच कमी लेखलं जातं. हे दुर्दैव नाही, हा इशारा आहे. मुंबई कुणाच्या विरोधात नाही, पण मराठी माणसाविना मुंबईचं अस्तित्व नाही. इतिहास विसरलो तर अस्तित्वही जाईल. मुंबई मिळवली नाही, मुंबई घडवली आहे मराठी माणसानं, त्याच्या घामानं, त्याच्या रक्तानं.